नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 14 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आज काय झालं, काल काय सांगितलं होतं, त्याआधी मी थोडक्यात तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये जे काही मार्केटमध्ये मूव्हमेंट होतीये त्याविषयी थोडंसं सांगतो. कारण काही जण काय होतात, अगदी एखाद दुसरा जण असतो की जो व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. माझा प्रयत्न असा असतो की कुणाचंही कन्फ्युजन राहू नये, म्हणून मी थोडंसं तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतोय. आता मागच्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं काय करतोय, ही चार टार्गेट दिलेली आहेत, मिड टर्मची चार टार्गेट दिलेली आहेत आणि हे बरेच दिवस झाले आपण दिलेली आहेत. ओके. आता इथे काय होतं की जेव्हा आपण 11 तारखेचं विश्लेषण केलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ही जी लेवल आहे 23,675 ही लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे. आता मी ज्या पद्धतीनं विश्लेषण करतो, जे ॲस्ट्रो ॲनालिसिस ॲस्ट्रो टेक्निकल ॲनालिसिस करतो, त्याच्यामध्ये एक मेक ऑर ब्रेक लेवल असते. मेक ऑर ब्रेक लेवलचा अर्थ असा असतो की आता इथे किंमत वरून खाली येते. म्हणजे मेक ऑर ब्रेक लेवलचा अर्थ काय आहे, एक तर काय होईल, किंमत इथून वर जाईल, बरोबर, किंवा दुसरा अर्थ आहे की इथून खाली जाईल. आता इथून वर गेली तर ती वरच जात राहील, म्हणजे थोडंसं आपण असं म्हणू शकतो की एक वरच्या बाजूची प्राइस ऍक्शन चालू होईल. खाली गेली तर खालच्या बाजूची प्राइस ऍक्शन चालू होईल. थोडक्यात ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं असतं की ह्या लेवलला जर सपोर्ट घेतला तर इथे बाय ऑन डिप्स होऊ शकतं. म्हणजे किंमत वर गेली, थोडीशी खाली आली तरी परत वर जाणार, खाली आली तरी परत, अशा पद्धतीनं आपल्याला प्राइस ऍक्शन होणार. मात्र जर ह्याच्या खाली टिकली तर त्याचा अर्थ असा असतो की सेल ऑन राईज होणार. म्हणजे काय, किंमत खाली आली, बाउन्स आला तरी परत खाली जाणार, बाउन्स आला तरी परत असा त्याचा अर्थ असतो. आता त्या ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की ह्या ठिकाणून एक शक्यता आहे की एक 200 पॉईंटची तेजी आपल्याला बघायला मिळेल, बरोबर. तर ती कदाचित इथे शक्यता आहे. नसेल तर मग खाली जाऊ शकतं आणि मग खाली हा सपोर्ट चा लेवल आहे. अर्थात हे काय असतं, आपण मीडियम टर्मची टार्गेट्स असल्यामुळे सगळं एकाच ठिकाणी सांगत नाही, बरोबर. पण एक त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एक शक्यता अशी आहे की 200 पॉईंटची एक आपल्याला अपमूव किंवा 200 पॉईंटचा एक बाउन्स बघायला मिळेल. पण तो सेल ऑन राईज असेल, म्हणजे वर जरी गेलं तरी त्यानंतर किंमत परत खाली येईल, बरोबर. अर्थात त्यावेळेला ते काही झालं नाही. आपण बघू शकतो ही लेवल ब्रेक झाली. आता जर ही लेवल ब्रेक झाली तर ते 200 पॉईंटची तेजी इथे येणार नाही. पण काय होतं की एखाद दोन जण असे असतात की जे व्हिडिओ नीट बघतच नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्या विषय समजत नाही. तर त्यांना ते क्लिअर करण्यासाठी, खरं म्हणजे तेवढ्यासाठी मी बाकी सगळ्यांचा वेळ फुकट घालवणार नव्हतो. पण काय होतं की मग कुठेतरी वाईट वाटतं की आपण इतकं सगळं व्यवस्थित सांगतोय आणि काही जणांना समजूनच घ्यायचं नाहीये आणि मग गडबड होते. तसं होऊ नये ह्याच्यासाठी मी सांगितलं की मेक ऑर ब्रेक लेवल ब्रेक झाली मग खालीच जाणार आहे. आणि जे मला इथे अपेक्षित होतं ना 12 तारखेला 200 पॉईंटची, ती मुवमेंट आज 13 तारखेला आली, बरोबर. तुम्ही चेक करू शकता ही मुवमेंट केवढी आली. म्हणजे आज काय झालं हे दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला हे क्लॅरिफिकेशन देतोय की जी 200 पॉईंटची मला अपेक्षा होती की तेजी व्हायला पाहिजे, ती तुम्ही इथे बघू शकता. आज 300 पॉईंट पेक्षा जास्तची 320 पॉईंटची तेजी आज आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे ही जी तेजी झाली ही आपल्याला मागच्या 2 दिवसापासून अपेक्षित होती. ती आता 12 तारखेला होईल, 13 तारखेला होईल माहित नाही. आणि हे पण सांगितलं होतं की जेव्हा होईल त्यानंतर ती सेल ऑन राईज असणार आहे, त्यानंतर सेलिंग कंटिन्यू होणार आहे.
बरोबर. अर्थात हे विश्लेषण जो व्यवस्थित समजून घेतो, व्हिडिओ बघताना ज्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं आणि ज्याला काहीतरी पॉझिटिव्ह होऊन तो व्हिडिओ बघत असतो, त्याला ह्या सर्व गोष्टी समजू शकतात. एखादा निगेटिव्हच व्यक्ती असेल, त्याला काहीच समजणार नाही. त्यामुळे त्याला तर आपण काही समजू शकत नाही. ठीक आहे. तर हा झाला तो विषय. आता मी तुम्हाला दाखवतो आज काय झालं. आज आता तुम्हाला मी लाईव्ह मार्केटमध्ये पण सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की हा आता सपोर्ट झोन आहे. म्हणजे इथून खाली येताना ह्या झोनमध्ये आल्यावर एक बाउन्स येऊ शकतो. इथे जर बाउन्स नाही आला, तर ह्या सपोर्ट झोनमध्ये बाउन्स येणार. आता तो इथनंच येईल असं नाही. कधी-कधी काय होतं, की ह्याच्या खाली जाऊन सुद्धा तो बाउन्स येतो. पण ह्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला लागतं. जसं आपण ह्या ठिकाणी सावध राहतो, बघतो, नाही आलं, खाली गेलं, ठीक आहे, मग खालच्या दृष्टीनं प्लॅन करायचा. इथे सुद्धा आपल्याला आता काय झालं, हे मधोमध आलं. आता मधोमध येताना सुद्धा आपण ॲस्ट्रोटेक्निकल ॲनालिसिस जे करतो, त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा पण वापर करतो आणि टेक्निकल ॲनालिसिसचा पण वापर करतो. तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की इथे तुम्हाला एक पॅटर्न तयार झालेला दिसतो. टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा का महत्त्वाचं आहे, तर इथे आपल्याला ही लेवल होती ॲस्ट्रोनं सांगितलेली आणि ही लेवल सपोर्ट झोन सांगितला होता. पण जाणार, इथून जाणार का खाली येऊन जाणार का ह्याच्या खाली येऊन जाणार, हे आपल्याला जर अगदी बारकाईनं काढायचं असेल तर टेक्निकल अनालिसिसचा उपयोग होतो. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे एक पॅटर्न तयार झाला. बरोबर. ह्याला आपण काय म्हणतो, ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतो. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये काय होतं, की मंदी चालू असताना एक रेड कॅन्डल बनते, लगेच दुसरी ग्रीन कॅन्डल बनते, दोघांची हाईट जवळजवळ सारखीच असते. अशा पद्धतीची जेव्हा कॅन्डल बनते तेव्हा त्याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात. ह्या दोघांचा हाय ब्रेक झाला की तेजी होऊ शकते. तशा प्रकारची तेजी आणि जे 200 पॉईंटची तेजी अपेक्षित होती, ती आपल्याला इथे बघायला मिळाली. आता हे ज्या वेळेला हे व्हायला लागलं, त्याच वेळेला मी सांगितलं होतं की इथे आता डब्ल्यू पॅटर्नची शक्यता आहे. म्हणजे हे खाली आलंय, वर गेलं, परत खाली आलं, परत वर जाताना सांगितलं आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर 23,525 या लेवलपर्यंत जाऊ शकतो. हे पहिलं टार्गेट असेल. 23,585 हे दुसरं टार्गेट असेल. 23,585 ही मेक ऑर ब्रेक लेवल असेल. ही जर तोडली तर वर जाणार आणि बाय ऑन डिप्स होऊ शकतं. इथे जर रेजिस्टन्स घेतला तर किंमत पुन्हा खाली येऊ शकते. हे सगळं मी लाईव्ह मार्केटमध्ये जे आपले सर्व सदस्य आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे, त्या सर्वांना मी हे सर्व अपडेट्स दिलेले होते. कुठपर्यंत जाणार सांगितलेलं होतं. आता तुम्हाला कदाचित काय होईल, हे लाल रेषा बघून आणखीन कन्फ्युजन होऊ शकतं की ही रेषा कसली आहे. बरोबर. तर ह्या रेषा ज्या निळ्या रंगात होत्या, ह्या शॉर्ट टर्मच्या होत्या. या लाल रंगात होत्या त्या मीडियम टर्मच्या होत्या. मीडियम टर्मचं एक टार्गेट सुद्धा इथे आलं. म्हणजे हे वर जात असताना ना, तुमच्या लक्षात येईल की शॉर्ट टर्मची 2 टार्गेट आली जवळपास आणि मीडियम टर्मचं एक टार्गेट आलं. पहिलं टार्गेट आलं, पहिली लेवल आली तरी सुद्धा आपल्याला आपण समाधानी असतो की तेवढी तरी ॲटलीस्ट येणं अपेक्षित आहे. आता काय होऊ शकतं? हे झालं. आज काय झालं? आज तुम्ही बघू शकता, फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं, एक बाउन्स आला, खाली गेलं आणि त्यानंतर इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनून डब्ल्यू पॅटर्न बनून ही तेजी झाली. बरोबर. ह्या डब्ल्यू पॅटर्नचा चांगला उपयोग कधी झाला असता, 23,585 मेक ऑर ब्रेक लेवल दिलेली होती. ज्यांनी ज्यांनी तो मेसेज बघितला असेल त्यांनी त्यांनी कमेंट करा. काय होतं, जे अनुभव घेतात ते कमेंट करत नाहीत आणि ज्यांचा गैरसमज करून घेतात ते लोक कमेंट करतात, असं होतंय. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य जे जे अनुभव घेत आहेत त्यांनी कृपया कमेंट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल आणि बाकीच्यांना सुद्धा त्यामुळे विश्वास बसू शकेल की मार्केटचं आपण चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करू शकतो. तर आता हे झालं, या पद्धतीनं वर गेलं, खाली येतंय. खाली येताना आता काय झालंय, शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला खूप मोठी टार्गेट नव्हती, छोटी छोटी टार्गेट होती. ती टार्गेट आलेली आहे तिथे. खाली येतानाची सुद्धा ही सर्व टार्गेट मी दिलेली होती, त्या पद्धतीनं आलंय. आता काय होऊ शकतंय, इथून खाली आलंय, याच्यामध्ये एक छोटा बाउन्स येऊ शकतो हे सांगितलंय. 23,390 ते आपल्याला 23,425 च्या आसपास या लेवलमध्ये. तर एक छोटासा बाउन्स असा येऊ शकतो, खूप मोठा येणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे एक सेलिंग बघायला मिळू शकतं. साधारणपणे कुठपर्यंत येऊ शकतं ते, तर ते आपल्याला साधारणपणे ह्या लेवलपर्यंत जसं दाखवलंय, म्हणजे इथपर्यंत सुद्धा येऊ शकतं, ह्याच्या थोडंसं वर राहू शकतं किंवा ह्याच्या थोडं खाली पण जाऊ शकतं. अगदी मिड टर्म मध्ये बघितलं तर आपल्याला खालचं टार्गेट आहे. म्हणजे मिड टर्म मध्ये आता बघितलं तर 22,970चं टार्गेट आहे. पण काय होतं, की ज्याला समजणार आहे त्याला ते समजेल. मिड टर्मचं टार्गेट काही एकदम येणार नाही. म्हणजे उद्याच्या उद्या किंमत इथे, म्हणजे काही काही लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं मी सांगितलं हे टार्गेट, ह्याचा अर्थ
उद्याच्या उद्या ओपन होणार आणि डायरेक्ट इथे येणार असं नाही आहे. हे मिड टर्मचं टार्गेट आहे. याच्या आधी बरीच प्राइस ऍक्शन पण होऊ शकते. कदाचित डायरेक्ट पण येऊ शकतं, पण डायरेक्ट येण्याची शक्यता थोडी कमी असते. प्राइस ऍक्शन होऊ शकते. म्हणजे काय होईल, इथून थोडं वर जाईल, खाली येईल, त्यानंतर परत वर जाईल, डब्ल्यू पॅटर्न बनवेल, थोडं वर जाईल, परत एम पॅटर्न बनवेल, असं करत करत ते खाली येऊ शकतं. म्हणजे प्राइस ऍक्शन होत होत ते खाली येणार. एकदम खाली येईल अशी शक्यता नाही. कदाचित येऊ पण शकतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या काही दिवसात कदाचित हे टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं, 22,970चं. पण आत्ता आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. आत्ता एवढाच विचार करायचा आहे की एक छोटा बाउन्स इथे येईल, खूप मोठा येणार नाही, आणि कदाचित आलाय हा एवढाच असू शकतो आणि इथूनच सेलिंग येऊ शकतं. इथून सेलिंग आलं तर साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास किंवा ह्याच्या थोडंसं खाली किंवा अगदी 23,180 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ह्या एरियामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा येऊ शकतं. परत एक छोटंसं, जसं ही प्राइस ऍक्शन झाली, हे खाली आल्यानंतर तशीच एक छोटी प्राइस ऍक्शन परत होऊ शकते, परत खाली येऊ शकतं, परत एक छोटी, असं करत करत आपल्याला कदाचित हे टार्गेट येऊ शकेल. तर माझ्या मते थोडं जास्त डिस्क्रिप्शन आज मी सांगितलं, कारण कुणाच्या मनात गैरसमज राहू नये, एवढाच त्याच्या मागचा उद्देश होता. बाकी ज्यांना पॉझिटिव्ह अनुभव येत आहेत, नक्कीच ते कमेंट करतील, जेणेकरून काय होईल, बाकीच्यांना जास्त कॉन्फिडन्स मिळू शकेल. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये काम झालं. बँक निफ्टीमध्ये काय सांगितलं होतं, बँक निफ्टीमधलं सोपं विश्लेषण सांगतो. हे पहिलं टार्गेट होतं. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. मेक ऑर ब्रेक लेवल आहे, त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाहीये अजून. इथे काय होऊ शकतं, दोन शक्यता आहेत. इथे एक शक्यता अशी आहे, सेलिंग आलंय, बाउन्स झाला, थोडंसं खाली येतंय, उद्या डब्ल्यू पॅटर्न म्हणून जर वर जायला लागलं तर आपल्याला काय होईल, मग तेजी बघायला मिळेल. पण उद्या जर इथे येऊन हे खाली ब्रेक झालं तर मग काय होईल, मग मात्र आपल्याला ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. मेक ऑर ब्रेक लेवलचा आता तुम्हाला अर्थ मगाशी निफ्टीमध्ये चांगला कळला असेल. जर इथे टिकलं डब्ल्यू पॅटर्न म्हणला तर तेजी होईल, ह्याच्या खाली टिकलं 53,100च्या तर मग काय होऊ शकतं, 52,220च्या दिशेनं जाऊ शकतं. हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याही खाली टिकलं तर आणखीन सुद्धा टार्गेट आहे 51,100. ही सगळीच्या सगळी टार्गेट येतील का, आत्ता सांगता येत नाही. आत्ता आपल्याला फक्त 53,100च्या वर लक्ष ठेवायचं आहे. इथं काय होतंय, इथे त्याच्यावर सपोर्ट घेऊन डब्ल्यू पॅटर्न बनतोय का, ब्रेकडाऊन होऊन खाली जातंय. खाली आलं, खालच्या दिशेनं प्राइस ऍक्शन होईल. डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर गेलं, वरच्या दिशेनं प्राइस ऍक्शन होणार. आता ह्याच्यात तुम्हाला काही जणांना असं, एखाद दुसऱ्याला असं वाटू शकतं की सर तुम्ही दोन्ही बाजूचं सांगताय, पण नुसतं दोन्ही बाजूचं सांगत नाही, तर त्याच्यासाठी एक महत्वाची लेवल पण देतोय. ह्या लेवलच्या संदर्भात सांगतोय. होताना एकच काहीतरी गोष्ट होणार, डब्ल्यू पॅटर्न तरी बनेल किंवा ही लेवल तोडून खाली तरी जाईल. करताना एकच गोष्ट करायची आहे, पण आपल्याला शक्यता दोन्हीचा विचार करायचा आहे, कारण आपण काही ब्रह्मदेव नाही. बरोबर, आपण काही सगळंच 100% बरोबर सांगू शकत नाही, आणि माझा तसा कधीच दावा नसतो. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात येण्यासाठी ह्या सर्व लेवल्स आहेत. बँक निफ्टीचं विश्लेषण माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवर गेलात की तिथे सबस्क्राईब बटन आहे, जे तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल, ज्यांनी केलं नसेल त्यांनी आत्ता करा. त्याच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन म्हणून नवीन बटन यूट्यूब दाखवायला सुरुवात केलेली आहे. याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मला सांगायला खूप आनंद होतोय की अनेक लोक ही मेंबरशिप घेत आहेत आणि त्याचं चांगले बेनिफिट त्यांना मिळत आहेत. ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली असेल, कमेंट करू शकता आणि सांगू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला जे अनुभव येत आहेत हे इतरांना सांगा. जनरली आपला स्वभाव असा असतो की वाईट अनुभव आपण सांगतो, चांगले अनुभव आपल्याकडेच ठेवतो. उलटं करायचं असतं, चांगले अनुभव सांगायचे असतात, वाईट अनुभव मला शेअर करा पर्सनली. चांगले अनुभव असतील ते पब्लिकली शेअर करा. त्याचा तुम्हाला तुमच्याबरोबरच इतरांना सुद्धा फायदा होऊ शकतो. तर यूट्यूब चॅनल मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेले आहेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. याच्यामध्ये तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप मिनिमम घ्या किंवा प्लॅटिनम घ्या. या दोन मेंबरशिपचं अजून सर्व्हिस चालू झालेली नाही. याच्यामध्ये पैसे गुंतवून अडकवू नका. पैसे फुकट जातील, यूट्यूबला पैसे मिळतील, तुम्हाला काहीच मिळणार नाही. गोल्ड मेंबरशिप कमीत कमी तुम्हाला घ्यावी लागेल जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल. जर तुम्ही जुने सदस्य असाल पेड कोर्सचे, तुम्ही पूर्वी आपल्याकडनं कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा आपण प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल,
तर तुम्हाला ह्यातली कुठलीच सर्व्हिस सध्या घेण्याची गरज नाहीये. सध्या सध्या म्हणतोय, कायम लक्षात ठेवा, कायमस्वरूपी असं राहीलच असं नाही. सध्या आपण काही दिवस पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबरला गोल्ड मेंबरशिपचे सर्व सर्व्हिसेस आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय. आपला जो प्रीमियम ग्रुपचा टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावर शेअर मार्केट मराठी प्रीमियम नावाचा जो टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावर आपण या सर्व सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट ह्या सर्व सदस्यांना देतोय. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जर तुम्हाला ह्याच्याविषयी आणि काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी इथे नंबर दिलाय. हा फक्त व्हॉट्सअप मेसेजचा नंबर आहे. याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल लावण्याचा प्रयत्न करू नका. कॉल स्वीकारला जात नाही. तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असणाऱ्या सर्व शंकांची उत्तरं इथे दिली जातील. तर हा नंबर नोट डाउन करून घ्या. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण बघू शकता, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे तिसरं टार्गेट आहे ते आलं नव्हतं. बरोबर, याच्या आधीची 2 टार्गेट आली होती. इथे बघू शकता हे पहिलं टार्गेट आहे, ते आलं होतं. मेक ऑर ब्रेक लेवल डायरेक्ट ब्रेक केली. इथे पण आपण बघू शकता ते टार्गेट आलं, खाली आलं. खाली आल्यानंतर काय होतं, जनरली तिसरं आणि चौथं टार्गेट आपलं जे असतं हे सपोर्ट झोन होतो. मग हा जो असतो हा सपोर्ट झोन होतो. या ठिकाणी कुठेतरी सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि तिथे जसं आपण निफ्टीमध्ये 200 पॉईंट म्हटले होते, इथे 400-500 पॉईंटचा बाउन्स येऊ शकतो. आपण मी कदाचित ते व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. किती सांगितलं होतं आता माझ्या लक्षात नाहीये, तुम्ही चेक करू शकता. इथे बघा, तुमच्या लक्षात येईल 1000 पॉईंटचा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. तर तो अपेक्षित होता. याचं कारण असं आहे की इथे आपल्याला सपोर्ट झोन मध्ये आलंय, एक बाउन्स येईल, पण हा सेल ऑन राईज साठी असणार. त्यानंतर पुन्हा सेलिंग येऊ शकतं. त्या पद्धतीनं पुन्हा सेलिंग यायला लागलंय. आता उद्या काय होऊ शकतं, उद्या हे शॉर्ट टर्मची छोटी छोटी टार्गेट्स होती, इथपर्यंत आलंय. ह्या ठिकाणी येऊन कदाचित ह्यापर्यंत एक बाउन्स येऊ शकतो आणि परत एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या दिसतंय. म्हणजे एक छोटासा बाउन्स वर जाऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा खाली येऊ शकतं. खाली येत असताना साधारणपणे 74,200 च्या आसपास येण्याची शक्यता आहे. त्याच्याही खाली गेलं तर मग आपल्याला शेवटचं टार्गेट सुद्धा आहे. आणि मिड टर्म मध्ये आपल्याला आता एक खालचं टार्गेट ओपन झालंय. जसं निफ्टीमध्ये दाखवलं तसं हे टार्गेट ओपन झालंय 73,065 चं. निफ्टीमध्ये सांगितलं तेच सर्व गोष्टी लक्षात घ्या की डायरेक्ट हे टार्गेट दिलंय म्हणजे असंच्या अशी किंमत येऊन ह्याला टच होणार नाहीये. तर काय होऊ शकतं, इथून थोडी वर जाईल, थोडी खाली येईल, परत थोडी वर जाईल, खाली येईल, परत वर जाईल, परत खाली येईल, परत वर, असं काहीतरी होत होत प्राइस ऍक्शन होत होत मग आपल्याला हे टार्गेट येताना बघायला मिळू शकतं. कदाचित डायरेक्ट सुद्धा खाली येईल, आपल्याला माहित नाही. पण जनरली अशी अपेक्षा असते की अशी प्राइस ऍक्शन होत होत ती किंमत खाली येऊ शकते. माझ्या मते तिन्ही इंडेक्समध्ये केलेलं हे जे विश्लेषण आहे हे तुमच्या आता चांगलंच लक्षात आलं असेल. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.